हिवाळी अधिवेशन संपताच सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालंय। शिष्टमंडळ 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत आज चर्चा सुरू आहे। पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या सर्व नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी जरांगे यांनी पुन्हा एकदा केली आहे। मात्र केवळ रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार असं उदय सामंत म्हणाले। जरांगे यांना मात्र हे मान्य नाहीये। सरसकटला पर्याय म्हणून रक्तसंबंधातील सगळे सोयरे असं आपलं ठरलं होतं असं जरांगे शिष्टमंडळाला म्हणाले। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहेत। रवी, काय नेमकी चर्चा होते? काही सकारात्मक मुद्द्यांवर एकमत होताना दिसतंय का? सौरभ, गेल्या अर्ध्या तासापासून ही चर्चा होत आहे आणि एक शब्द आहे ज्या शब्दावरती त्यांची ही चर्चा सुरू आहे। रक्तसंबंधातील नातेवाईकांना हा सरकारने गृहीत धरलेला शब्द आहे आणि अर्थात उदय सामंत असतील किंवा गिरीश महाजन असतील, हे दोघेही मनोज जरांगे यांना रक्तसंबंधातील नातेवाईकांना हा शब्द आपण ठरला असल्याचं सांगत आहेत। मात्र मनोज जरांगे यांनी रक्तातील सगळे सोयरे म्हणजे आई किंवा पत्नीच्या नात्यातील मामा असतील, भाचा असेल, अशा प्रकारे त्यांनी गृहीत धरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपलं ठरलेलं होतं किंवा त्याबाबत आपली चर्चा झालेली होती। त्यामुळे त्या संबंधातील नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना हे सर्टिफिकेट मिळावं अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि तीच ते सरकार पक्षाला किंवा शिष्टमंडळाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र कायदेशीर किंवा असं कुठेही तरतूद नाहीये की आईच्या मुलांना त्याची जात लागावी, तशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळावं अशा प्रकारे गिरीश महाजन समजावून सांगताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र मनोज जरांगे यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडताना आपण जे अगोदर ठरलं होतं त्यावरती ही चर्चा होत नाहीये, कुठेतरी तपशील भरपडतोय अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जो शब्द गृहीत धरलेला आहे मनोज जरांगे यांनी, सगळे सोयरे म्हणजे रक्तसंबंधातील आईकडले, पत्नीकडले सर्व नातेवाईक अशा प्रकारचे गृहीत धरलेले आहे। त्यावरच ही चर्चा होत आहे। अर्थात त्या 1-2 शब्दांसाठीची ही सगळी चर्चा आहे आणि ते शब्द त्याच्यामध्ये ऍड करावेत अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे। आता हे बघूया की आपण पुढे नेमकं काय होतं, या चर्चेतून काय निघतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सौरभ, रवी, इतर असे कोणते मुद्दे आहेत का की ज्यावर एकमत होताना दिसतंय सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये? खर तर सरकारने एक पाऊल पुढे येत किमान रक्तसंबंधातील नातेवाईकांना हे देणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि सरकारने एक ही बाजू या ठिकाणी घेतली तर रक्तसंबंधातील नातेवाईक हा शब्द प्रयोग करून सरकारने जवळपास त्याला मान्यता दिलेली आहे असं दिसत आहे। कारण सरकारकडून किंवा आता गिरीश महाजन असतील किंवा उदय सामंत असतील हेच सांगताना दिसत आहे, म्हणजे एक पाऊल पुढे सरकलेले आहेत। अर्थात याचं समाधान मनोज जरांगेंचं या क्षणाला तरी झालेलं नाहीये। मात्र आता एक शब्द त्याच्यामध्ये ऍड करून कुठेतरी हा याच्या कायद्यात रूपांतर पुढे व्हावं अशा प्रकारची त्यांची विनंती सरकारकडे आहे। चर्चा सकारात्मक होताना दिसत आहे। आता तो शब्दांचा तपशील पाहता याच्यावरती काय निर्णय होतो आणि मनोज जरांगे हे ऐकतात का इथपर्यंत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बरोबर। रवी, शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू झाल्यापासून आतापर्यंत काय काय घडलंय थोडं सविस्तर सांगशील? सौरभ, किमान अर्ध्या तासापासून ज्या क्षणाला या ठिकाणी गिरीश महाजन आले त्यांनी यापूर्वीचा तपशील जो लिहिलेला होता तो मनोज जरांगे यांच्या समोर सादर केला आणि या ठिकाणी जे अगोदर ठरलेलं होतं मनोज जरांगे यांचा जो अगोदरपासूनची एक भूमिका होती की 2 शब्द आहेत, ते 2 शब्द म्हणजे रक्तसंबंधातील नातेवाईक आणि सगळे सोयरे अशा प्रकारचा शब्द असल्याचं आता हे समोर येत आहे आणि सगळे सोयरे म्हणजे मनोज जरांगे यांच्या दृष्टीने हे पत्नीच्या किंवा आईच्या संबंधातील, त्यांच्या रक्तसंबंधातील अशा प्रकारचं आहे आणि याच मुद्द्यावरती त्यांची गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा होत आहे आणि सरकारकडून किंवा शिष्टमंडळाकडून हेच म्हणणं आहे की रक्तसंबंधातील म्हणजे ज्यांचं प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या समजा वडील असतील तर त्यांचे भाऊ, चुलत भाऊ, पुतणे अशा प्रकारच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांना ह्याचा लाभ मिळू शकतो। आता मनोज जरांगे हे पुढे जाऊन सगळे सोयरे अर्थात इतर संपूर्ण कुटुंब, आई किंवा पत्नीच्या रक्तसंबंधातील नातेवाईक अशा प्रकारचे गृहीत धरताना दिसत आहेत आणि त्याच मुद्द्यावर गेल्या अर्ध्या तासापासून खल सुरू आहे। ठीक आहे रवी, धन्यवाद। यामध्ये नेमकी काय चर्चा होते आणि काही सकारात्मक तोडगा निघतो का आणि एकमत होतं का काही प्रमुख मागण्यांबाबत हे बघावं लागेल। रवी, धन्यवाद या माहितीबद्दल।
तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे आणि सरकारमधील संवाद उत्तम सुरू आहे असं भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळत नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा केला जाईल असं पाटील यांनी म्हटलंय. वेगळं अधिवेशन घेऊन हा कायदा करावा लागेल असं पाटील म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.